नमस्कार. पुन्हा एकदा मी आपल्या समोर उपस्थित आहे तोच मुद्दा घेऊन. फरक इतका आहे की त्या वेळेला ज्या तोंडातून ही घाण बाहेर पडली होती ते तोंड आता बदललेलं आहे. पहिले मीटकरी बोलत होते, आता भुजबळ बोलू लागलेले आहेत. छगनरावांनी कोल्हापूरच्या भाषणात जी काही मुक्ताफळं उधळलेली आहेत त्याच मुक्ताफळांच्या बाबत मला तुम्हाला बोलायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना काय झालंय हा प्रश्न मला पडतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जाणीवपूर्वक या विषयाला हवा देतायत का? त्यांना ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर असा संघर्ष पेटवायचा आहे का? आणि या ब्राह्मणेतर संघर्षामध्ये ब्राह्मणेतर संघर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला काय हासिल करायचं आहे? राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगलीतल्या व्यासपीठावर अमोल मिटकरींनी जी मुक्ताफळं उधळली होती, त्यांच्या तोंडातून जी घाण वाहिली होती त्यावर आपण सविस्तर प्रकाश टाकला आहे. त्यानंतर ब्राह्मण समाजाच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या प्रतिक्रिया बघता राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या दोन्ही नेत्यांनी म्हणजे जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. धनंजय मुंडे काय म्हणतायत ते तुम्ही ऐका. लक्षात घ्या, जे काही वक्तव्य मिटकरी यांनी केलं ते वक्तव्य हे त्या भाषणामध्ये बोलत असताना एका लग्न समारंभाचा त्यांनी संदर्भ देत ते बोलले. याच्यातनी कुणाच्या भावना जर दुखावल्या गेल्या असतील तर नक्कीच हे खेदजनक आहे. मिटकरी ज्यावेळेस म्हणायचे त्यावेळेस ते त्यांचा व्यक्तिगत बोलताना ते व्यक्तिगत त्यांचं भाष्य होतं. हे काही पूर्ण पक्षाचं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून असा काही ते विषय बोलले नव्हते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील नमती भूमिका घेत या विषयामध्ये दिलगिरी व्यक्त करण्याचं काम केलं आहे. तेही तुम्ही ऐका. ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर मला वाटतं की आमची ती भूमिकाच नव्हती. त्यामुळं त्या बाबतीत मलाही खेद वाटतोय. अशा पद्धतीचं कोणतंही स्टेटमेंट होणं योग्य नव्हतं. त्यांचं स्टेटमेंट तपासलं तर ते ब्राह्मण समाजाचा त्यात उल्लेख नाही आहे, पण जे सर्व मंत्रपठन वगैरे जे आहे त्यामुळं समाजाला त्या बाबतीत एक भावना तयार झालेली आहे. मी सर्व ब्राह्मण समाजाला अतिशय नम्रतेनं विनंती करेन की आमचा तो हेतू नाही आहे. ही दोन्ही प्रतिक्रिया ऐकल्यावरती आम्हाला असं वाटू लागलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनामध्ये कदाचित भावना बदलू लागलेली आहे. पण शरद पवारांवर राज ठाकरे ज्या पद्धतीनं आरोप केलाय ना जातीय राजकारणाचा, तो खरा आहे. आणि शरद पवारांनी आता तोंड बदललीत असं लक्षात येऊ लागलंय. शरद पवारांच्या या चालीसोबतच छगन भुजबळांनी जे काही विधानं केली ती भयंकर आहेत. त्यातला पहिला भाग तुम्हाला मी ऐकवणार आहे. छगन भुजबळांनी मोठ्या कौशल्यानं धंद्याचा विषय काढत ब्राह्मणांच्या आरक्षणाविषयी ते खुबीनं बोललेले आहेत. ते असं म्हणतात, धंदा म्हणजे हा धर्म नव्हे धंदा आहे. चर्मकारानं बूट चप्पल शिवणं हा धर्म नव्हे धंदा आहे. सुतारांनी लाकडी कामं करणं हा धर्म नव्हे धंदा आहे. तसं ब्राह्मणांनी पूजा करणे हा धर्म नव्हे धंदा आहे. हे मोठ्या खुबीनं सांगतात आणि पुढे देवळात ब्राह्मणांचं आरक्षण आहे असंही ते सांगायला विसरत नाहीत. ऐका काय म्हणतायत भुजबळ. नवीनच आज काल परवापासून ते आमच्या अमोल मिटकरींचं ते आमचा ब्रह्मवृंद समाज, आमचे ब्राह्मण बंधू हे चिडलेले आहेत. मला सगळ्यांना सांगायचं आहे, तृतीय रत्न महाराष्ट्र 165 वर्षापूर्वी महात्मा ज्योतिराव फुल्यांनी नाटक लिहिलं. त्यांनी सुद्धा आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हटलं असं आहे की जोडे शिवणे आमचा चर्मकार बंधूंचा धर्म नाही, तो धंदा आहे. सुतार काम करणं सुतारांचा धंदा आहे, धर्म नाही. तसं पूजा अर्चा करणं हा सुद्धा ह्या पौराहित लोकांचा जो आहे हा धंदा आहे, धर्म नाही.
त्र्यंबकेश्वरला स्थानिक ब्राह्मण विरुद्ध उत्तर प्रदेशचे ब्राह्मण तलवारी आणि भाले घेऊन मागच्या वर्षी एकमेकावर वार क्या धंद्याच्या पोटावर तुमच्या लात मार. माझी त्यांना हात जोडून विनंती आहे, त्या ब्राह्मण समाज पौराहित करतो, ठीक आहे, आनंद आहे, परंतु ते जोड्यांच्या फॅक्टऱ्या पण काढायला लागले, सोना चांदीमध्ये पण ते गेले, सोनाऱ्यांच्या पोटावर पाय दिला. पण देवळामध्ये मात्र 100% आरक्षण फक्त तुमचं. पुण्याच्या आत घैसास गुरुजींचं वेद भवन आहे, चांगली गोष्ट आहे, फक्त ब्राह्मणांना प्रवेश. अरे द्या ना सगळ्यांना प्रवेश. आता भुजबळांच्या या विधानातल्या दुसऱ्या वाक्यावर पहिल्यांदा मी बोलणार आहे, नंतर धंदा या विषयावर बोलणार आहे. भुजबळ म्हणतात की ब्राह्मणांचं देवळात आरक्षण आहे, पूजा अर्चा करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे. भुजबळ साहेब, खूप कौशल्यानं एक सत्य तुम्ही झाकून ठेवत आहात, खूप कौशल्यानं झाकून ठेवत आहात. म्हणजे महाराष्ट्रातल्या 1-2 मंदिरांचा अपवाद वगळला. पंढरपूरच्या मंदिरात पूर्वी उत्पात आणि बडवे या दोघांना पूजेचा अधिकार होता. त्यामुळं किंवा अष्टविनायकापैकीच्या काही मंदिरांमध्ये ब्राह्मणांना पूजेचा अधिकार होता आहे. यावरून आपण ब्राह्मण कशी लूट करत आली किंवा तो धंदा करत आली असं सांगताय. मला जरा तुम्हाला एक इंटरेस्टिंग माहिती सांगायची आहे भुजबळ साहेब. मी ते फालतू अर्थकारण सांगत बसणार नाही आहे. म्हणजे बघा, एक मंदिर आहे तिथे ब्राह्मण पूजा करतो म्हणून फक्त ब्राह्मणांचीच पूजा कमाई होते का? बाहेर फुले विकणारा माळीसुद्धा कमाई करतच असतो. प्रसाद विकणारा ब्राह्मण नसतो, दोरे विकणारा ब्राह्मण नसतो. या असल्या अर्थकारणावर मी बोलणार नाही आहे, कारण हे अनेकांनी सांगून झालंय. त्यात नवं मी काही मांडणार नाही आहे. मला फक्त तुम्हाला काही मुद्दे महत्त्वाची सांगायची आहेत भुजबळ साहेब. तुम्ही ऐका छगनरावजी भुजबळ साहेब, म्हणजे तुमच्या मुद्द्यांमधला फोलपणा लक्षात येईल. महाराष्ट्रामधल्या ख्यातकीर्त जागृत देवस्थानांमध्ये कोणकोणती मंदिरं आहेत? तुळजाभवानी तुळजापूरला ब्राह्मण पुजारी आहे का? जरा आठवा भुजबळ साहेब, म्हणजे नीट सांगा बरं, पुन्हा विसरायला नको. तिथे भोपी नावाचा जो वर्ग आहे तो कोणत्या समाजाचा आहे? तुळजाभवानीची नित्य अर्चना करणारा वर्ग हा ब्राह्मण आहे का? महाराष्ट्राच्या दैवतापैकी जेजुरीचा खंडेराया किंवा नळदुर्ग अंदूर तुळजाभवानी जवळचंच गाव आहे, त्या खंडोबाच्या मंदिरामध्ये पूजा अर्चा करणारा वर्ग, दक्षिणा घेणारा वर्ग, पूजा सांगणारा वर्ग ब्राह्मण आहे का? आहे तिथे ब्राह्मण कोणी? ना खंडोबाच्या मंदिरात ब्राह्मण, ना ज्योतिबाच्या मंदिरात ब्राह्मण, ना तुळजाभवानीच्या मंदिरात ब्राह्मण. मग आता तर पंढरपूरच्या मंदिरातही ब्राह्मण हटवली गेलेली आहेत, तिथे कर्मचारी नियुक्त केले गेलेले आहेत. मॅक्झिमम ठिकाणी वेगवेगळ्या समाजाची मंडळी पूर्वापार वंश परंपरेनं पुजारी आहेत. म्हणजे आमच्या रेणुकादेवीच्या मंदिरामध्ये एकच पुजारी ब्राह्मण आहे रेणापूरच्या, आणि बाकी सगळे नित्य अर्चना करणारी गुरव समाजाची मंडळी आहेत. कोणाचाच आक्षेप त्यावर नाही आहे भुजबळ साहेब. गुरुवांच्या पूजेला कोणाचाही आक्षेप नाही, भोप्यांच्या पूजेला कोणाचाही आक्षेप नाही, जंगमांच्या पूजेला कोणाचाही आक्षेप नाही. महाराष्ट्रातल्या शिवमंदिरामध्ये ब्राह्मणांच्या सोबत जंगम पूजा करत असतात, त्यावर कोणाचा आक्षेप आहे भुजबळ साहेब? या सगळ्या पुजाऱ्यांच्या निमित्ताने सरसगट पुजाऱ्यांना जातीचा ब्राह्मण ठरवून, मी खरं तर त्या सगळ्या पुजाऱ्यांना कर्माणी ब्राह्मणच म्हणणार आहे. तेही ब्राह्मणच आहेत, नित्योपचार करतात, आपलं ज्ञान घेतात, ज्ञान देतात, त्यांनाही ब्राह्मणच म्हणायला हवं. जर जातीचा विचार करायचा आहे, जन्मगत जातीचा, भुजबळ साहेब ज्या जातीवरती बोलतायत ना भुजबळ साहेब, त्या जन्मगत जातीचा पुजारी ब्राह्मण म्हणून तुम्हाला अनेक शेकडो मंदिरात सापडत नाही. मग आरोप फक्त ब्राह्मणांवरच का?
आता पुढच्या मुद्द्यावर येतो भुजबळ साहेब, तो फार महत्वाचा आहे. आणि तो मुद्दा असा, तुम्ही धर्म नव्हे धंदा असं सांगितलं, अगदी बरोबर आहे. हाच निकष कायम ठेवा भुजबळ साहेब, उद्या पुन्हा बदलू नका. जात म्हणजे धर्म नव्हे, धंदा म्हणजे वर्ण आहेत. चर्मकार जो चामड्याचं काम करतो तो, सुतार जो लाकडाचं काम करतो तो, अजून वेगवेगळ्या जाती, लोखंडाचं काम करणारा लोहार असतो, केस कापणारा नावी असतो, तशी कर्मावर आधारित रचनाचंही जन्मावर आधारितची नाही आहे. तसं ज्ञान देणारा, ज्ञान घेणारा, घेतलेलं ज्ञान समाजाला देणारा, शिक्षण देणारा, ईश्वर चिंतनात मग्न असणारा ब्राह्मण असतो. हा, हे मला मान्य आहे की ब्राह्मणांनी पोटाच्या अभिलाषेसाठी, जसं सगळंच बदलत आलंय, म्हणजे पहिले बलुतेदारी पद्धत होती ती सगळी बदलली, वस्तू विनिमयाच्या ऐवजी पैसा हे विनिमयाचं साधन आलं. म्हणून पूजा केल्यावर काही वस्तू मिळविण्याच्या ऐवजी, आजकाल शिधा कोणी देत नाही, पैसा मिळविण्याच्या ऐवजी, वस्तू मिळवण्याच्या ऐवजी पैसा मिळवला जाऊ लागला. जसं अन्य कर्मात बदललं ना, तसं ब्राह्मणांच्या कामात सुद्धा हा बदल झाला. पण अर्थार्जन ही ईश्वराची भक्तीचं कधीच साधन असू शकत नाही. म्हणजे ईश्वराची भक्ती हे अर्थार्जनाचं साधन असू शकत नाही. ज्ञान घेणं आणि देणं हे अर्थार्जनाचं कधीच साधन असू शकत नाही. भुजबळ साहेब, तुम्ही जो मांडताय ते नित्य कर्म आहे, ती उपासना आहे, आणि उपासना धंदा म्हणून करायची नसते, करायचीच नसते. म्हणजे अगदी दक्षिणासुद्धा देतील तेवढी घ्यावी अशा स्वरूपाची अपेक्षित आहे. आता तुम्ही 100 किलोमीटर लांबून लोकाला बोलवाल तर त्याच्या किमान जाण्या येण्याचा खर्च तरी निघाला पाहिजे, एवढी व्यवस्था तरी केली पाहिजे. त्यामुळं धंदा हा जो शब्द तुम्ही वापरलाय, धर्म नव्हे धंदा, तर धंद्यावरूनच वर्ण पडलीत हे सुद्धा तुम्ही विसरून चालणार नाही. भुजबळ साहेब, या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. हां, नाशिकच्या तिथे तुम्ही जो उच्छादाचा विषय मांडलाय त्यावरही जरा नीट बोललं पाहिजे भुजबळ साहेब, त्यावरही नीट बोललं पाहिजे. तुमच्या त्र्यंबकेश्वरी वेगवेगळ्या, म्हणजे तुम्हीच सांगितलं ते की त्र्यंबकेश्वरवर जी भांडणं होतात ती, आणि भुजबळ साहेब हाच विषय बाबासाहेब पुरंदरेने देखील मांडलेला होता. तुम्हाला आठवणार नाही, तुम्ही मान्यही करणार नाही. ज्या वेळेला परकीय चक्र देशामध्ये राबत होतं तेव्हा गंगेच्या दोन्ही तीरावर कोण कोणत्या दक्षिणा घ्यायच्या यावरून ब्राह्मणांमध्ये वाद होत होते. त्यांनी स्वधर्माची चाड सोडली होती अशी टीका बाबासाहेब पुरंदरे यांनी देखील आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या चरित्रग्रंथामध्ये केलेली आहे. त्यामुळे या तुमच्या टीकेवर मी फारसं बोलणार नाही आहे. तो दोष आहे, तो दोष ब्राह्मण समाजाने देखील स्वीकारणं आवश्यक आहे. पण म्हणून तुम्ही उठसूट बडवत राहायचं आणि मिटकरींची री ओढायची, हे धंदे बंद झाले पाहिजेत. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच काय चाललंय असा प्रश्न मला पडतो. एकीकडं तुमच्या सरकारमधले 2 मंत्री आपण केलेल्या विधानाबद्दल ब्राह्मण समाजाची माफी मागतात आणि पुन्हा भुजबळ हा मुद्दा उकरून काढतात. त्याविषयी मला तरी आश्चर्य वाटतं. तेव्हा सावधान भुजबळ साहेब, आपण आपल्या जीवनातला आनंद तर गमावला आहेच आहे, आपण आपल्या जीवनातला गुरु तर गमावला आहेच आहे. माझ्या लक्षात आलं असेल तुम्हाला, आपण आपल्या जीवनातला सर्वोत्तम गुरु गमावलाय. कदाचित हा गुरु गमावल्यामुळंच आपल्याकडून अशी विधानं होत असावीत. गुरु गमावल्यामुळं आपल्या जीवनातला आनंद देखील आपण गमावला आहे. आनंद आणि गुरु गमावल्यामुळंच कदाचित ईडीची पिडा आपल्या मागे लागली असेल. अशा अनेक गोष्टी आपण गमवत चाललेले आहात. आपल्यावर प्रेम करणाऱ्या, निरातिशय प्रेम करणाऱ्या, सर्वस्व अर्पण करणाऱ्या माणसाला देखील आपण विसरत चाललेले आहात. असं म्हणतात की खाल्ल्या मिठाला माणसाने जागावं. प्रत्येकजण खाल्ल्या मिठाला जागतो. पूर्वीच्या काळात मीठ समुद्रातून निघत नव्हतं, तर मीठ खनिज पदार्थातून निघत होतं. आणि अशा खनिज पदार्थातून, म्हणजे डोंगरातून निघणाऱ्या मिठाला
लवण असं ही नाव आहे, ज्याला आपण सिंधिलोण असंही म्हणतो. हे सिंधिलोण पूर्वी लोक खात होते आणि खाल्ल्या मिठाला जागत होते. मिठाची चव घेऊन कोणी टाकून देत नव्हतं. तसं भुजबळ साहेब, आपण खाल्ल्या मिठाला तरी किमान जागलं पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. गुरु हा कायम ठेवावा आयुष्यात. गुरु असला की आनंद मिळत राहतो आणि या आनंदाला अधिक द्विगुणित करण्यासाठी आपल्याला काहीतरी समर्पित केलेल्या माणसांचं, ज्यातून आपण राहिलो त्याच्या खाल्ल्या मिठाला देखील जागणं आवश्यक आहे, एवढंच मला सांगायचं आहे. त्यामुळं भुजबळ साहेब, यापुढे ब्राह्मण समाजावरती टीका करताना आपण थोडीशी काळजी घ्यावी, एवढीच साधी विनंती करतो आणि थांबतो. नमस्कार.